खेड तालुक्यात चाकण, राजगुरुनगर आणि आळंदीमध्ये शनिवारी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला। भव्य स्वागत कमानी, वाद्यांचं दणदणाट आणि हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील रस्ते आणि विसर्जन घाट आणि मूर्ती संकलन केंद्र शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी गर्दीने फुलून गेले। महापालिका प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली होती। हजारो गणेश भक्तांनी मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती दान केल्या। राजगुरुनगर आणि चाकण पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रावर सकाळपासून गर्दी झाली होती। सार्वजनिक गणेश मंडळांचे नेत्रदीपक देखावे, विविध प्रकारचे वाद्यवृंद, आकर्षक विद्युत रोषणाई आणि प्रचंड घुमलेला ढोल ताशांचा गजर यामुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य पाहावयास मिळाले। गणरायाला निरोप देण्यासाठी शहरातील रस्तोरस्ती अबालवृद्ध नागरिकांचा जनसागर उसळला होता। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गर्जनाने मिरवणूक मार्ग आणि विसर्जन स्थळे अक्षरशः भारली होती। चाकण पोलिसांनी शहरांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता। यंदा वरुण राजाच्या कृपेने ओढे नदी पाण्याने प्रवाहित असल्यामुळे विसर्जन करण्यात तालुक्याच्या ग्रामीण भागातील गणेश भक्तांनी नद्यांमध्ये विसर्जनास प्राधान्य दिले। तसंच विहिरी, पाझर तलाव, धरण क्षेत्रासह चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। काही वेळ पावसाच्या तुरळक सरी असून पावसातच बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत होते। खेड तालुक्यातील प्रमुख गावे आणि शहरांमध्ये ढोल ताशांच्या दणदणाटात सायंकाळनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या। मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या। भव्य मिरवणुकांमुळे रस्ते रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलून गेले होते। 10 दिवस धूमधडाक्यात झालेल्या गणेशोत्सवाची भावपूर्ण वातावरणात सांगता झाली। विसर्जन घाटावर तिन्ही नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम हौद करण्यात आले होते। त्यात विसर्जन करून गणेश मूर्ती दान करण्यात आल्या। सर्वच गणेशोत्सव मंडळांनी व चाकण, राजगुरुनगर, आळंदी आणि तालुक्याच्या सर्वच गावातील हजारो घरगुती गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची साथ घालत भावपूर्ण निरोप दिला। गणपतीचे विसर्जन करावी व येणाऱ्या